तर नमस्कार मंडळी, माझ्या आणखीन एका मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। बायकोच्या भाऊजाया म्हणजे आमच्या बहिणी बायकोच्या माहेरवरून आम्हाला भेटायला आल्या होत्या। भेटण्याचं निमित्त तुम्ही आम्हाला बांगड्या भरा, आम्ही तुम्हाला साड्या देतो, ही मार्केटमध्ये आलेली एक नवीन प्रथा पार पाडायची होती। आता हे कुठलं धार्मिक कार्य नाही, म्हणून ज्यांची परिस्थिती नाही त्यांनी नाही केलं तरी चालतं। माहितीये या निमित्ताने भेटीगाठी होत्या, पण ज्यांच्याकडे खरंच ऐपत नाही त्यांनी सगळ्याच बाया करत्या म्हणून आपणही करायला पाहिजे, हा हट्ट सोडून द्यावा। बाकी तुमची ज्याची त्याची मर्जी। माझा ज्ञान पाजळण्याचा उद्देश फक्त प्रथेची कुप्रथा होऊ नये एवढंच असू द्या। बाकी मग पाहुणे मंडळींची सगळ्यांची घरात एंट्री झाली। आता साडू माझ्या शेजारीच राहिला असल्यामुळे दोघांचे पण पाहुणे कॉमन होते, म्हणून मग सगळ्या कार्यक्रमाचे नियोजन त्याच्या घरीच पार पाडले। मेहुणीने आणि बायकोने पाहुणचार म्हणून त्यांच्या भाऊजायांना मासवाड्या, बाजरीच्या भाकरी आणि सलाद असं जोरदार नियोजन केलं होतं। जेवण झाल्यावर ऍज अ भाऊ म्हणून मी त्यांच्यासोबत मोगाम गप्पा आणायला सुरुवात केली। आता त्यांना अजून एका नंदबाईकडे हा सोहळा पार पाडण्याकरता जायचं होतं, म्हणून लगेच आम्ही मुख्य कार्यक्रमाला सुरुवात केली। पाहुण्या साड्या चांगल्या झूम करू पाहत होत्या, कारण त्यांना या बदल्यात बांगड्यांना पण पैसे द्यायचे होते। आता बॉलेरो गाडी होती म्हणून हे आमचे दोन्ही मेवणे पण या सोहळ्याला बायांबरोबर गावाकडून उपस्थित झाले होते। आता या मेवण्यावर अन्याय व्हायला नको म्हणून बायांकडून हळदी कुंकाची कोरी घेऊन डोक्यावर पदर न घेता दोघांनी एकमेकाला हळदी कुंकू लावले। नंतर दोघांना एक एक साडी दिली। आता त्यांनी बांगड्याला पैसे मला काही अजून दिले नाही, जाऊ द्या, बहिणी दिले त्यांचे आभार। नंतर मेवणीन बायको बोलल्या त्यांच्यासाठी शर्ट आणि पॅन्टचे कापड आणलेले आहे। आता आमचे मोठे साडू पोटा पाण्याच्या उद्देशाने कामाला गेले होते, म्हणून आमच्या मेवण्यांचा स्वागताचा मान मला भेटला। अजून इकडे बायांचं साडी सिलेक्शनच चालू होतं। चांगल्या साड्या पटल्यावरच मग त्यांनी बायकोला आणि मेवणीला बांगड्या भरायला पैसे दिले। मी लगेच बायको आणि मेवणीला बोललो, पैसे पाहुण्यांसमोर लगेच मोजून घ्या, कारण नंतर घाट आला म्हणून बादशाह आमच्या संघ भांडत। तसं पाहायला गेलं तर बिचाऱ्या पाहुणे मंडळींचा आमच्यापेक्षा खर्च जास्त झाला होता, कारण त्यांनी 500 रुपयाची साडी घेऊन 500 रुपये बांगड्या भरायला दिल्या होत्या। वरून गाडी भाड्याने करून आणल्यामुळे तो खर्च वेगळा, आणि दोन्ही घरी खायला फळं, भेळ, केळं असा खावा आणला होता। वरून पोरांच्या हातात पण पैसे दिले होते। त्यांना अजून देव आळंदी आणि पुढे आणखीन एका ननंदीकडे जायचं होतं, म्हणून त्यांचा मग निरोप घेण्याची वेळ आली। पाहुण्या काय लवकर घराच्या बाहेर निघाना, मग पाहुण्यांना घराच्या बाहेर काढण्याची जबाबदारी त्यांच्या गावच्या पोलीस पाटील पदावर असणाऱ्या आमच्या ह्या ताईंनी घेतली। आणि मग लगेचच बाया गाडी ज्याच्या त्याच्या जागेवर स्थानापन्न झाल्या। म्हटलं फ्रंट सीटला बसलेला हा मेवना जाताना तरी मगाशी राहिलेले ते बांगडीचे पैसे मला देईन, पण त्याने मला इथं भेटले, परत कुठे भेटू नका या आविर्भावात हात हलवून बाय बाय केलं। चला मग असू द्या, संपूर्ण ब्लॉग पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद। भेटू परत अशाच एखाद्या पुढच्या अतरंगी ब्लॉग मध्ये।